विक्रम कोवळे, सर्व उपस्थित मान्यवर, मी आता सगळ्यांची नावं घेऊन वेळ घेत नाही. माझ्या देवळाली विधानसभा मतदारसंघातील उपस्थित असणाऱ्या तमाम महिला भगिनी, बांधव, पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण मित्रांनो, आज खरं तर आम्ही सगळ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं जनसन्मान यात्रा सुरू केलेली आहे. थोडा उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. माझ्या मायमाऊलींच्या करता, माझ्या भगिनी वर्गाच्या करता, माझ्या मुलींच्या करता ही योजना 21 ते 65 वयोगटातील महिलांच्या करता आहे. यामध्ये नाशिक सारखं एक महत्त्वाचं तीर्थक्षेत्र की उत्तर महाराष्ट्रातलं एक महत्त्वाचं शहर, नाशिकमध्ये अनेक प्रकारचा इतिहासाचे दाखले ह्या परिसराला लाभलेले आहेत. अनेक मान्यवरांच्या पदस्पर्शाने हा सगळा परिसर हा पावन झालेला आहे आणि अशा परिसरातनं आपण सुरुवात करावी ही त्याच्या पाठीमागची भावना. त्याच्यामध्ये एक धार्मिक स्वरूप आजच्या या यात्रेला आलेलं आहे. माझ्यासारख्या एका जनसेवकासाठी जनता हीच देव असते आणि तुम्ही दिलेली शक्ती ही माझी दैवी शक्ती आहे. मी मागच्या 30 वर्षापासून जास्त काळ ठामपणे महाराष्ट्रामध्ये काम करतोय आणि आपण अतिशय मजबूतीनं माझ्या पाठीशी उभे आहात. आज आपल्याला सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की बाबा आम्ही सर्वप्रथम ही जनसन्मान यात्रा असं नाव का ठेवलं. या वर्षीचा अर्थसंकल्प सादर करत असताना मायमाऊलींनो, माझ्या भगिनींनो, माझ्या मुलींनो, आम्ही जाणीवपूर्वक गरिबांना डोळ्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही विकासाला डोळ्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या भागाच्या लोकप्रिय आमदार सरोज अहिरे असतील, बाकीचे सगळे सहकारी असतील, त्यांना पहिल्यांदा तुम्ही संधी दिली. त्या संधीचं सोनं करण्याच्या करता सत्ता असल्याशिवाय विकास कामं होत नाही. पहिल्या 2.5 वर्ष आम्ही सरकारमध्ये होतो, नंतर 1 वर्ष आम्ही बाहेर पडलो, सरकार गेलं, परंतु नंतर सातत्याने सगळे माझे सहकारी म्हणायचे की बाबा आम्ही मतदारांना काय सांगणार. मतदारांच्या इथले विकासाचे प्रश्न तर सुटले पाहिजेत, अडचणी दूर झाल्या पाहिजेत, शेकडो कोटीची कामं झाली पाहिजे. मित्रांनो, त्याच्याकरता सर्वांनी मिळून सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. आया बहिणींनो, तुम्ही मला सांगा, मायमाऊलींनो, गरिबांच्या करता, विकासाच्या करता जर असा निर्णय घेतला तर त्याच्यात चुकीचं काय. शेवटी कामं झाली पाहिजेत. मला तुम्ही सांगा, महाराष्ट्रामध्ये या अर्थसंकल्पामध्ये माझी लाडकी बहीण, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना आम्ही दिली. चांगलं केलं का वाईट केलं? चांगलं केलं. ज्यांना आवडली त्यांनी हात वर करा. सगळ्यांना आवडलेली आहे. ती कुणा करताय? मायमाऊलींनो, ज्यांचं 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न आहे त्यांच्या करताय. गरीब महिलेच्या करता, मोलमजुरी करण्याच्या करता, ज्यांच्या घरामध्ये 20,000पर्यंतच महिना उत्पन्न आहे, अशा महिलांच्या करता त्यांना पण सबलीकरण केलं पाहिजे. ती सबल झाल्याशिवाय खऱ्या अर्थाने समाज बदलणार नाही. आपण राजमाता जिजाऊंचं नाव घेतो, सावित्रीबाई फुलेंचं नाव घेतो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव घेतो, रमाईंचं नाव घेतो, अनेकांची नावं आपण घेतो. परंतु ही नावं घेत असताना आज देखील समाजातला मोठा वर्ग यांना पण, आज मला सत्कार करत असताना सरोजनी माझ्या आईचा एक सुंदर अशा प्रकारचा फोटो मला प्रेझेंट केला. आज माझी आई हयात आहे, 87 वर्ष तिचं वय आहे. आज ती आमच्या काटेवाडी गावामध्ये राहते. मी प्रत्येक वेळेस गेल्यानंतर आईशी सतत संपर्क ठेवत असतो, बोलत असतो. जरी किती व्याप असला तरी रोज आईशी फोनवर का होईना बोलायचं. बारामतीत गेल्यानंतर पहिलं आईचं दर्शन घ्यायचं, तिच्या तिथं थांबायचं. ही आपली परंपरा, ही आपली मराठी संस्कृती आहे. ही बापदादांनी आपल्याला शिकवलेलं आहे. त्याच रस्त्याने गेलं तर आपलं भलं होणार आहे. म्हणून आज
कितीतरी घरातल्या माझ्या माय माऊली आई त्या स्वतःच्या पोटाला चिमटा काढून त्यांच्या मुलाला मुलीला शिकवण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्याकडे कमी पैसे असतात, ते म्हणतात नको माझ्याकरता काही नाही घेतलं तरी चालेल, माझ्या मुलाकरता गेलं पाहिजे, माझ्या सुनेकरता माझ्या मुलीकरता केलं पाहिजे. ती तिच्या वेगवेगळ्या ज्या कल्पना असतात त्याला मुरड घालते. ती म्हणते नाही आपण थोडंसं थांबू, आपण ह्या मुलामुलींच्या करता करू. परंतु आई वडिलांनी आपल्याला एवढ्या सुंदर जगात जन्म दिल्यानंतर त्या माऊलीला त्या भगिनीला असं वाटत नाही की आपल्याकरता पण काही केलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही फार विचार केला. आमचे विरोधक टीका करतात, सांगतात की एक चुनावी जुमला आहे, थोड्या दिवसाकरता आहे. माय माऊली आणि बहिणींनो, हा अजितदादाचा वादा आहे, ही योजना कायम पुढे चालू आम्ही ठेवणार आहे. परंतु त्याच्याकरता तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. पुन्हा महायुतीचं सरकार आलं पाहिजे. पुन्हा त्या ठिकाणी नितीन पवार असतील, सरोज आहिरे असतील, बाकीचे आमचे सहकारी असतील, यंदा तुम्ही पाठबळ दिलं पाहिजे. मी 10 वेळेला अर्थसंकल्प सादर केला आहे. मला अर्थकारण चांगलं समजतं. मी माझी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक 30 वर्ष मी तिथं डायरेक्टर होतो, 7 वर्ष चेअरमन होतो. अनेक महत्त्वाच्या आर्थिक संस्था मी चालवलेल्या आहेत. मला आर्थिक शिस्त कशी असते ते चांगलं माहिती आहे. आणि त्याच्यामुळं माझ्या माय माऊलींना दर महिन्याला 1,500 रुपये ज्यावेळेस देण्याचा निर्णय आम्ही घेतला, मंत्रिमंडळामध्ये ह्यांनी सगळ्यांनी मान्यता दिली, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. त्यावेळेस किती बोजा आपल्याला भार उचलावा लागणार आहे, तो सबलीकरण करण्याकरता आहे, गरीब महिलांना आधार देण्याकरता आहे. तेव्हा पैसा एवढा 45,000 कोटी रुपये पुन्हा मार्केटमध्ये फिरणार आहेत. हे सगळं आम्ही बघितल्यानंतर आम्ही साधारण 2.5 कोटी महिला निघतील असा अंदाज केलेला आहे. आत्ता 1.25 कोटी महिला सगळ्या त्यांच्या लाभार्थी लाभ घेणाऱ्या, त्यांचे अकाउंट, बँकेचं खातं, त्यांची सगळी कागदपत्र व्यवस्थित झालेली आहेत. आमच्याकडे जवळपास 1,65 ते 70 लाख महिलांनी अर्ज केले. त्याच्यातले 1.25 कोटी अर्ज नियमात बसलेत. बाकीचे तपासायचं काम चाललेलं आहे. अजून काही आकडा पुढे जाईल, तुम्ही काळजी करू नका. जुलै महिन्यामध्ये जरी तुमचा फॉर्म ग्राह्य धरला नाही, ऑगस्टमध्ये धरला तरी तुम्हाला जुलै ऑगस्टचे दोन्ही महिन्याचा पैसे तुमच्या अकाउंटला जाणार आहे. आम्ही त्याच्यामध्ये कुठेही हलगर्जीपणा करणार नाही, कुठेही त्याच्यामध्ये दुर्लक्ष करणार नाही. माझी माय माऊली